नमस्कार. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वॉटर टँकर मॉनिटरिंग या ॲपमध्ये SDO असतील, तहसीलदार असतील किंवा जे काही तहसील लेवलचे कर्मचारी असतील, ग्रामपंचायत लेवलचे सर्व कर्मचारी असतील, जसं की सरपंच, ग्रामसेवक, नगरपालिका, नगर परिषदमधील अधिकारी ते कर्मचारी असतील, ज्या सर्वांना ॲडमिन म्हणजे कलेक्टर ऑफिसकडून ॲज अ स्टाफ म्हणून त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. त्याच नंबरने रजिस्ट्रेशन करून तुम्ही सर्वांनी जॉईन ऑर्गनायझेशन कसं करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी वॉटर टँकर मॉनिटरिंग ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तो ॲप ओपन करून इथे यायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर इथे ह्या स्प्लॅश स्क्रीनवरती क्लिक करून तुम्हाला पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर आता सर्वात अगोदर जॉईन चूज अ लँग्वेजचं पेज येतं. त्या लँग्वेजच्या पेजवरती तुम्ही ती भाषा, योग्य ती भाषा निवडून तुम्ही इथे पुढे येता रजिस्ट्रेशनच्या पेजला आल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर, नाव, ईमेल, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका ह्या सर्व माहिती इथे तुम्हाला भरायची आहे. त्यासाठी तुम्हाला इथे नंबर टाकायचा आहे. आता हा नंबर तोच टाकायचा आहे, म्हणजे त्याच नंबरने इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्या नंबरने तुम्हाला ॲज अ स्टाफ म्हणून ॲडमिननी ॲड केलेलं आहे. तर ह्या नंबर इथं टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं जे काही नाव आहे, संपूर्ण नाव इथे टाकायचं आहे. ही माहिती संपूर्ण नाव टाकल्यानंतर पुन्हा ते तुम्हाला खाली तुमचा मेल ID टाकायचा आहे. मेल ID टाकल्यानंतर तुमचं स्टेट आणि डिस्ट्रिक्ट ॲटोमॅटिक येतं. आता तुम्हाला इथं फक्त तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथे सबमिट बटनला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे येता. आता ऑलरेडी जर तुम्ही यूजर असाल तर OTP व्हेरीफाय असेल तर तुम्ही डिरेक्टली होम पेजला येता. पण जर तुम्ही फर्स्ट टाईम रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला OTP व्हेरिफिकेशनचं पेज येतं. त्यावरती तुम्हाला SMS द्वारे जो OTP येतो तो OTP तिथे टाकून तुम्हाला तो OTP इन्सर्ट करून कंटिन्यू करून OTP व्हेरीफाय करून तुम्ही इथे ह्या पेजला येता, होम पेजला. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे नोटिफिकेशनच्या परमिशनला क्लिक करायचं आहे, अलाव करायचं आहे. ह्या परमिशनला अलाव केल्यानंतर आता तुम्हाला इथे प्रोफाईल आणि वॉटर डिमांड हे दोन्ही मेनू दिसतात. वॉटर डिमांड या मेनूला क्लिक करून ह्या प्लस बटनला क्लिक करून तुम्ही ऑफिशियल डिमांड करू शकता. आणि इथे प्रोफाईल ह्या मेनूमध्ये तुम्हाला सर्वात आधी जायचं आहे आणि तुमचं जॉईन ऑर्गनायझेशनची प्रोसेस करायची आहे. तर त्यासाठी आता तुम्हाला प्रोफाईलला क्लिक करायचं आहे. प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर सर्वात आधी तुमचं पर्सनल प्रोफाईल अपडेट असणं आवश्यक आहे. तर पर्सनल प्रोफाईलला क्लिक करायचं आहे तुम्हाला. पर्सनल प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचे जे काही डिटेल्स मिसिंग आहेत त्या सर्व डिटेल्स इथं ॲड करायचे आहेत. बेसिक डिटेल्स जसं की एरिया, लँडमार्क ह्या सर्व गोष्टी तुम्ही टाकून आता तुमचा इथं पिनकोड टाकायचा आहे. आणि त्यानंतर खाली दिलेल्या ह्या अपडेट बटनला क्लिक करून तुम्हाला तुमचं पर्सनल प्रोफाईल अपडेट करायचं आहे. पर्सनल प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर आता तुम्हाला सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जॉईन ऑर्गनायझेशन करायचं आहे. त्यासाठी ह्या 2 नंबरच्या जॉईन ऑर्गनायझेशन ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आता ज्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला ॲज अ स्टाफ ॲड केलेला आहे, जसं की इथं आपण बघू शकता कलेक्टर ऑफिस धाराशिव, ह्या समोरच्या ह्या जॉईन बटनला तुम्हाला क्लिक करून हे ऑर्गनायझेशन जॉईन करायचं आहे. ऑर्गनायझेशन जॉईनला क्लिक केल्यानंतर ह्या ओके बटनला क्लिक करून तुम्हाला इथे पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर तुम्ही कोणत्या ऑर्गनायझेशनच्या अंडर जॉईन झाला आहात आणि तुमचं नाव आणि मोबाईल नंबर इथं येतं. त्यानंतर तुम्हाला आधी तुम्हाला सुरुवातीला फक्त प्रोफाईल आणि वॉटर डिमांड हे 2 ऑप्शन दिसत होते. आता तुम्हाला माय ऑर्गनायझेशन हा ऑप्शन दिसेल. तर त्या माय ऑर्गनायझेशनच्या ऑप्शनला क्लिक करायचं. याचा अर्थ तुम्ही आता ऑर्गनायझेशन यशस्वीरित्या जॉईन झालेला आहात. आणि त्यानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला इथं पुन्हा जर नोटिफिकेशनची परमिशन नसेल ऑन तर अलावसाठी विचारतं, ते अलाव करायचं आहे. आणि इथे तुम्हाला आता आयटम मास्टर सर्वात आधी डाउनलोड करायचं आहे आणि स्टाफ डिटेल्स ह्या 2 गोष्टी तुम्हाला डाउनलोड करायच्या आहेत. तर त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला आयटम मास्टर ह्या मेनूला क्लिक करायचं आहे. ह्या मेनूला क्लिक केल्यानंतर इथे तुमचं डिपार्टमेंट डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर पोस्ट आणि रोल डाउनलोड करायचे आहेत. त्यानंतर वॉटर सोर्स टाईप डाउनलोड करायचे आहेत. रूट डेफिनेशनला क्लिक करून रूट्स डाउनलोड करून घ्यायचे आहेत. टँकर टाईप डाउनलोड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर विलेज आणि एरिया डाउनलोड करून घ्यायचे. आता जसं की मी पंचायत समिती, ग्रामपंचायत लेवलला
ॲड असल्यामुळे मला फक्त एकच विलेज दाखवत आहे. जे तहसील लेवलला जे SDO तहसीलदार हे जे काही नोडल ऑफिसर हे सर्व जे अधिकारी असतील त्यांना जर ॲड केलेले असेल त्यांना त्यांच्या तालुक्यामधील पूर्ण गावे इथं त्यांना दिसतील. तर त्यानंतर आता तुम्हाला इथे बॅक यायचं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टाफ डिटेल्स डाउनलोड करायचे आहेत, जेणेकरून तुमचे पूर्ण ह्या बाकीचे जे मेनूज आहेत ते सर्व मेनू ॲक्सेसिबल होतील. तर यासाठी स्टाफ डिटेल्सला क्लिक करायचं आहे. स्टाफ डिटेल्सला क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक हे सर्व स्टाफ डिटेल्स डाउनलोड होतात. ह्या स्टाफ डिटेल्स डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही आता पाहू शकता तुमचा स्वतःचा नंबर इथे सर्च मेनूला क्लिक करून तुमचा स्वतःचा नंबर टाकून तुम्ही ॲज अ स्टाफ ॲड आहात का ते तुम्ही चेक करू शकता. इथं जर तुम्ही स्टाफ म्हणून ॲड असाल तरच तुम्हाला जॉईन ऑर्गनायझेशन करता येते. तुम्हाला इथं तुमच्या डिटेल्स पण दिसतात. तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आहे, रोल काय आहे, कोणाच्या अंडर ॲड आहात ते. अशा प्रकारे तुमचे सर्व तुम्हाला आयटम मास्टर जॉईन ऑर्गनायझेशन करून आयटम मास्टर आणि स्टाफ डिटेल्स डाउनलोड करून घ्यायचे आहेत. आणि ह्या बाकीच्या मेनूजबद्दल तुम्हाला वेळोवेळी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येईल. धन्यवाद.